नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या मराठी ब्लॉग्स चॅनलमध्ये. मित्रांनो, आपल्याकडे ही लाल परी आहे. खरं तर आज जातो आहे मोटो ब्लॉग करायला, कारण दिवसभर मस्तपैकी रेस्ट केला आहे आज. आणि त्याच्यानंतर म्हटलं बाईकला जरा चालू करूया, पण बाईक लवकर चालू होत नाही आहे माझी, कारण ती भरपूर दिवसापासून उभी आहे. पावसामुळे मी काढले नाही, पण आता काढतो तिला. लवकर चालू होत नाही कारण ते थंड पडलं. तर आता थोडंसं तिथं गरम करण्यासाठी म्हणतो बाहेर काढूया. होते थोडंसं कोल्ड स्टार्ट द्यायला लागेल तिला. कोल्ड स्टार्ट देऊन थांबतो. आले 1-2 मिनटं कोल्ड स्टार्ट देऊन थोडीशी उभी करू. त्याच्यानंतर वाटतं मी एखाद्या नेचरच्या ठिकाणी जाईन तर बरं होईल. म्हणजे बघूया. आणि थोडेसे रील्स पण बनवायचे, शॉर्ट पण घ्यायचे आपल्या शॉर्टमध्ये टाकायला किंवा रीलमध्ये टाकण्यासाठी. तर ते पण एक काम होऊन जाईल. ओके. तर मित्रांनो, आता मस्तपैकी गाडीमध्ये फ्यूल टाकलेलं आहे आणि आता मी निघाला. कालचा दिवस आपला कोंडेश्वरला फिरून आलो होतो, त्याच्यामुळे आज आराम केला. आणि आता संध्याकाळी बाहेर पडलं तर म्हटलं मोठं ब्लॉग बनवूया आज. म्हणजे आपल्याकडे भरपूर डिफरंट व्हरायटीच्या गोष्टी आहेत, तर वापरून बघायला काय हरकत आहे. मेरा टाइगर काढले ना ट्रॅफिक. Missing you made me stronger. Then I'd be Superman. If I fly around the world, it wouldn't take me longer than it would to be your man. I fight 1,000 guys, live to die 1,000 lives. Oh, I find another way to make me smarter, just so I could understand. एक मिनटं तुम्हाला एक व्ह्यू दाखवतो. हा बघा कसलं छान दिसतंय, खूप सुंदर दिसतंय. मला जरासा एक थंबनेलसाठी एक फोटो काढून घेतो. खरं तर ते डोंगर नाही दिसत, ते डोंगर दिसते असं तर खूप मजा आली असती, पण ते डोंगर दिसत नाही आता ढगामुळे. थोडंसं मी अरे बापरे थोडंसं गाडीच्या साईडला लावून एक फोटो क्लिक करतो. कसली छान वाटते यार गाडी, खूप मस्त वाटते गाडी. आणि थोडे मोठे असे पण मॉडिफिकेशन करून ठेवलं गाडीमध्ये, ते पण छान दिसतात. हे लाईटी तुम्हाला चालू करून दाखवतो. कडक ना. ओके. तर मित्रांनो, आपण पोहोचलो आहोत गाडेश्वरच्या शेवटच्या रस्त्याला. म्हणजे इथून ते पुढे गाव चालू होतं आणि हा रस्ता इकडे संपतो. सो मी आता आलो आहे एकदम टॉपच्या लोकेशनवरती. मी बघू शकता बॅक साईडला माझे पूर्ण हिरवळ डोंगर आहे. सो मला असं वाटतं आहे मी की आता इकडे गाडी पार्क केली. तर गाडी पार्क करून झाल्यानंतर मला असं वाटतं इथे हा स्पॉट एकदम एक नंबर आहे बाईकचं शूट करायला. सो मला असं मी ह्या कॅमेरामधनं कधी सिनेमॅटिक शॉट घेतले नाहीत, म्हणून ह्या लोकेशनवरती आलो आहे सिनेमॅटिक शॉट घेण्यासाठी. सो थोडेसे शॉट मी तुम्हाला दाखवीन आणि थोडेसे आपल्या रील्समध्ये किंवा यूट्यूबच्या शॉर्ट्समध्ये नक्की येतील. सो नक्कीच तुम्ही बघा इथून काय दिसतंय यार गाडी. मी खरंच खूप प्रेमात पडतो आहे गाडीच्या. म्हणजे काय सांगू तुम्हाला, एक नंबर दिसतंय गाडी.